संपूर्ण विश्वाला सुखशांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांच्या मुखातून उपदेशित महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा निर्मित पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्या महामानवाच्या महान पुण्याईमुळे धम्मक्रांतीमुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार कार्य आणि धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, माझे सहब्रह्मचारी पूज्य रत्नदीपजी, पूज्य धम्मबोधीजी, पूज्य अश्वजितजी, सोबतच सद्धम्म बुद्ध विहाराच्या या पवित्र ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्मबंधू भगिनी तथा लहान बालक आणि बालिकांनो, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो। आपल्या सर्वांना आयुष्य वर्ण सुख बल संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशी मंगल कामना आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। विशेष करून आजच्या या दिनाचं औचित्य साधून ज्या ज्या धम्म बांधवांनी आपल्या श्रद्धायुक्त भावनेतून या ठिकाणी भिक्खू संघाला चिवर फळ आदी वस्तू दान करून महान पुण्य संपादन केलं, या पुण्यबलाने त्या सर्वांचं जयमंगल कल्याण हो, अशा प्रकारचं दानानुमोदन पुण्यानुमोदन आशिष वचन मी त्या सर्व दानदायकांच्या प्रती अर्पण करतो। उपस्थित सर्व धम्म बांधव आणि भगिनींनो, आज आपल्या या सुंदरशा अशा सद्धम्म विहारामध्ये वर्षावासाच्या निमित्ताने आज आपण हा संघदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत। काही दिवसांपूर्वी एका मातेने उपासिकेने मला प्रश्न विचारला की भंतीजी म्हणे पौर्णिमा कधीची आहे। मी त्यांना तो दिवस सांगितला। तर सहसा आपण ज्या दिवशी पौर्णिमा असते त्याचा तो दुसरा दिवस आहे, तो दुसरा दिवस आपण साजरा करतो। मी त्या ताईंना तशा प्रकारे सांगितलं, ती ताई म्हणाली की भंतीजी म्हणे कॅलेंडरमध्ये तर ह्या तारखेची पौर्णिमा दाखवते, दुसरी पण पौर्णिमा असते, दुसऱ्या दिवशी पण पौर्णिमा असते का म्हणे। म्हटलं नाही ताई, पौर्णिमा एकच आहे, पण आपण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा साजरी करतो। पण म्हणे भंतीजी कॅलेंडरमध्ये तर अगोदरच्या दिवशी दाखवलेली आहे, असं कसं? तुमच्या पण मनामध्ये प्रश्न असेल ना, कधी बऱ्याच वेळेस कॅलेंडरमध्ये ज्या तारखेला पौर्णिमा दाखवलेली असते त्या तारखेला आपण धम्मसंस्कार न करता त्याचा जो दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवशी आपण पौर्णिमा साजरी करतो। ती सहसा म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमेचा चंद्राचा कल पूर्ण होतो तेव्हापासून आपण पौर्णिमा समजतो की चंद्राचा कल जो आहे तो पूर्ण झालेला आहे, चंद्र गोलाकार पूर्ण झालेला आहे, त्याला आपण पौर्णिमा म्हणतो। आणि पुढच्या 23-24 तासांपर्यंत चंद्राचा जो कल आहे तो पूर्ण राहतो। तर सहसा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान चंद्राचा कल पूर्ण होतो आणि मग त्याची संपूर्ण जी रात्र असते ती पण पौर्णिमेची रात्र असते आणि दुसरा दिवस जो संपूर्ण दिवस असतो तो सुद्धा संपूर्ण पौर्णिमेचा दिवस असतो। आता जी लोक पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमा ग्रहण करतात, म्हणजे पौर्णिमेला चला आज पौर्णिमा आहे तर आपण आज साजरा करूया, तर मग पहिला दिवस हा रात्रीचा दिवस आहे ना, रात्री आहे ना आज, मग रात्री तुम्ही काय करता? जेवण करून झोपता। मग झोपल्यानंतर तुम्ही काय धम्माचं आचरण करू शकता का? नाही करू शकत। आपण आचरणशील लोक आहोत, रात्रीला आपण जेवण करून झोपतो तर झोपेमध्ये आपण धम्माचं आचरण करू शकत नाही, उपोषित व्रताचं पालन करू शकत नाही आणि म्हणून
पौर्णिमेचा जो दुसरा दिवस आहे, जो संपूर्ण दिवस हा पौर्णिमेचा आहे, त्या दुसऱ्या दिवसाला आपण ती पौर्णिमा उपोषित व्रत ग्रहण करून त्याचं आचरण करून साजरी करत असतो. मग अशा दिवशी आपल्या माता भगिनी उपासक सकाळीच उठतात, स्वच्छ होतात, फ्रेश होतात, शुभ्र वस्त्र परिधान करतात, स्वतःहून किंवा विहारामध्ये जाऊन शील ग्रहण करतात, पंचशील असेल, अष्टशील असेल, उपोषित व्रत ग्रहण करतात आणि जो संपूर्ण दिवस आहे तो संपूर्ण दिवस ते शील पालन करून पौर्णिमा साजरी करतात. त्याकरिता आपल्याला ही पौर्णिमा महत्वाची आहे. दुसरा दिवस पौर्णिमेला साजरा करण्याचं जे मेन कारण आहे, मुख्य कारण ते हे आहे, आपण दिवसभर जागे असतो, जागृत असतो आणि जागृत अवस्थेमध्ये अगदी सावधपूर्वक जागृत अवस्थेमध्ये आपण शील पालन करतो, शीलाचं आचरण करतो आणि म्हणून आपल्याला ह्या मागचा उद्देश समजला पाहिजे. शीलाचं आचरण करतो, कसं करतो बरं आपण शीलाचं आचरण? म्हणजे आपण सगळे आचरणशील लोक आहोत. मग आम्ही भिक्खू जरी असलो, म्हणजे भिक्खू असेल, भिक्षुणी असेल, तुमच्यासारखे उपासक उपासिका असतील, भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे की ज्याचं आचरण तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे, ते जे आचरण आहे ना, त्या आचरणाची जी सुरुवात आहे ती सुरुवात सुद्धा या शीलापासून होत असते. नंतर पुढे मग समाधी आहे, पुढे प्रज्ञा वगैरे सर्व आहे. पण जी सुरुवात आहे, सुरुवात ही शीलापासून आहे. शील म्हणजे काय? शील म्हणजे सदाचारी जीवन जगणे, सदाचारी जीवन, चांगले कर्म करणे, चांगला विचार करणे, चांगले कर्म करणे, चांगली वाणी ठेवणे, या सदाचारी जीवनालाच शील असं म्हणतात. शील म्हणजे सदाचार. आणि आपण सुद्धा नेहमीच शील ग्रहण करतो, शीलाचं आचरण करतो आणि ते पालन करणं म्हणजे नेहमी आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. किती वर्ष झाली आपल्याला? अनेक वर्षांपासून आपण हे करत आलेले आहोत. हा जो शील संस्कार आहे हा प्रत्येकाच्या जीवनातला अत्यंत महत्वपूर्ण संस्कार आहे. म्हणजे जोपर्यंत शील आपलं परिपक्व होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण इथेच आहोत अजूनही. हे जे शील आहे ना, इथेच आपण अजूनही आहोत, अजून पुढे गेलेलोच नाही आहेत. म्हणून आपल्याला अगोदर शील काय आहे, शीलाचं आचरण कसं करावं आणि त्याचा जीवनामध्ये काय लाभ आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. भगवान बुद्धांनी या शीलाला अधिकाधिक स्पष्ट करताना सांगितलेलं आहे. एक साधा एक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ आला आणि भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो की आतमध्ये दुःख आहे, बाहेरही दुःख आहे. काय? आतमध्ये पण दुःख आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये या शरीरात आतमध्ये पण दुःख आहे आणि बाहेर पण दुःख आहे. मग जिकडे बघावं तिकडे दुःख दिसत आहे. मग या ज्या दुःखाच्या ह्या ज्या काही जडा आहेत, ह्या दुःखाची जी जट आहे याला कोण तोडू शकेल असं प्रश्न विचारतो. म्हणजे जे काही दुःख आहे, या दुःखाच्या ज्या काही कड्या आहेत, या कड्यांना, या जटांना कोण तोडू शकतो? तेव्हा भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात. भगवान बुद्ध म्हणतात की शीले पतिष्ठाय नरो सपय्यो, जो शीलावर प्रतिष्ठित आहे, जो शीलावर प्रतिष्ठित आहे असा जो नर आहे, भिक्खू आहे, अनुय आहे, शीले पतिष्ठाय नरो सपय्यो चित्तं पय्यंच भावय, आणि जो चित्तामध्ये प्रज्ञेची उत्पत्ती करतो, जो प्रज्ञेची भावना करतो, असा जो कोणी नर असेल, भिक्खू असेल, असाच भिक्खू या दुःखाच्या कड्यांना तोडू शकतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्याला आपण दुःख नष्ट करण्याचा मार्ग म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणूया दुःखमुक्तीचा मार्ग, अरे हा दुःख नष्ट करण्याचा, दुःखमुक्तीचा ह्या मार्गाची जी सुरुवात आहे ही सुरुवात सुद्धा शीलापासूनच आहे. पुढे अजून भरपूर काही आहे, पुढे भरपूर आहे. सुरुवात जी आहे, ही सुरुवात शीलापासून आहे, सदाचारी जीवनापासून आहे. म्हणून हे शील जोपर्यंत आपलं परिपक्व होत नाही, आपलं सदाचारी जीवन जोपर्यंत परिपूर्ण होत नाही, आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो शील संस्कार आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. आपल्या जीवनामध्ये हा शील संस्कार उतरवायचा आहे. कसं उतरवणार तुम्ही? तुम्ही नेहमीच शील ग्रहण करता, त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करता. हे पालन कसं करता, तुम्ही याचं आचरण कसं करता, हे स्वतः थोडा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. शील ग्रहण करतो आपण आणि मग आपल्याला जसं जमेल किंवा जसं समजेल त्याप्रमाणे आपण त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. बांधवांनो, हा जो शील संस्कार आहे हा 4 पायऱ्यांनी आपण ग्रहण करायला पाहिजे. किती? 4 पायऱ्यांनी. पहिली पायरी आहे शील ग्रहण करणे, दुसरी पायरी आहे शील समजून घेणे, तिसरी पायरी आहे त्याचं आचरण करणे
आणि चौथी पायरी आहे त्याचं चिंतन करणे. ठीक आहे, ह्या 4 पायऱ्यांनी तुम्ही तो शील संस्कार समजून घेतला पाहिजे, त्याला जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. पहिली कोणती पायरी आहे? शील ग्रहण करणे. आता आपण सगळे शील ग्रहण करतो ना, सगळेच करतो शील ग्रहण. बरं, बहुतांशी लोक शील ग्रहण करतात. काही लोक असे असतील, मोजके लोक असे असतील की ज्यांना काहीच घेणं देणं नाही, ज्यांना नमो तस्सं काय माहिती नाही, ज्यांना बुद्धं शरणं काहीच माहिती नाही, असे काही लोक आहेत. पण बहुतांशी लोक शील ग्रहण करतात, कळत न कळत. म्हणजे जसं आपण एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलो, विधिचार्य असतात, म्हणतात हात जोडा, चला शील ग्रहण करतात, तिथे पण आपण शील ग्रहण करतो. पाना ती पाता अदिन्ना दाना कामे, म्हणजे शील ग्रहण करतो की नाही आपण? एखाद्या अंतविधीच्या कार्यक्रमात गेलो आपण, किंवा एखाद्या धम्मसंस्कारामध्ये गेलो, तिथे पण आपण शील ग्रहण करतोच ना. बरं, आपल्या विहारामध्ये आपण नित्य नियमाने येतो, इथे पण आल्यानंतर आपण अगोदर काय करतो? शील ग्रहण करतो की नाही? म्हणजे कळत अथवा न कळत, ठीक आहे, कळत अथवा न कळत आपण शील ग्रहण करतोच. म्हणजे आपण सगळे या पहिल्या पायरीवरती आहोत, शील ग्रहण करणे. बरं, शील ग्रहण का करायचं हे पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. म्हणजे फक्त आपली पूजा वंदना आहे म्हणून आपण शील ग्रहण करतो का? किंवा विहारामध्ये जाण्याचा एक नियम आहे की शील ग्रहण करायला पाहिजे, भंतही सांगतात म्हणून शील ग्रहण करायला पाहिजे म्हणून आपण शील ग्रहण करतो का? की बुद्धाची पूजा वंदना आहे म्हणून शील ग्रहण करायचं का? शील ग्रहण करण्यामागचा उद्देश आहे. काय उद्देश आहे? भगवान बुद्ध या उद्देशाला स्पष्ट करतात की ते तुम्ही अधिष्ठानपूर्वक ग्रहण करायला पाहिजे, सहज म्हणून नाही, अधिष्ठान करायला पाहिजे की मी हे शील ग्रहण केलं, याचं मला आचरण करायचं आहे, हे अधिष्ठान तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे अधिष्ठानपूर्वक तुम्ही शील ग्रहण करावं, अधिष्ठानपूर्वक. नाहीतर जस्ट कुठे एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण गेलेलो आहोत, हात जोडले, शील म्हटलं, आपण फक्त शील म्हटलं एखाद्या वंदनेप्रमाणे, त्याचा काही लाभ होणार नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात शील ग्रहण करीत असताना ते अधिष्ठानपूर्वक आपण शील ग्रहण करायला पाहिजे. अधिष्ठान म्हणजे काय? एक पक्की मनोवृत्ती असली पाहिजे आपली, अधिष्ठान असायला पाहिजे की हे जे शील मी ग्रहण करत आहो याचं मला आचरण करायचं आहे. ठीक आहे, तर पहिली पायरी आपण संपन्न केली, अधिष्ठानपूर्वक आपण शील ग्रहण केलं. बरं, केवळ शील ग्रहण केल्याने माणसाचं भलं होत नाही. पुढची पायरी आहे ना, ते समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे जे आपण म्हटलं किंवा जे आपण ग्रहण केलं त्या शीलाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. आता सगळेच लोक शील ग्रहण करतात, पण यापैकी काही लोक अशी असतात की ज्या लोकांना शीलाचा अर्थही माहित आहे. किती लोकांना शीलाचा अर्थ माहित आहे मी विचारणार नाही, तुम्ही जस्ट तुमचं स्वतःचं चिंतन करा की जे आपण शील ग्रहण करतो, पानाती पाता वेरमणी, अदिन्ना दाना वेरमणी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मुसा वादा वेरमणी आणि सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. हे शील आपण नित्य नियमाने ग्रहण करतो. तुमच्यापैकी किती लोकांना या शीलाचा मराठीमध्ये अर्थ माहित आहे? तुम्ही स्वतः चिंतन करा, विचारणार नाही मी. तर मग बहुतांशी लोक शील ग्रहण करतात, म्हणजे पहिल्या पायरीवरती आपण सगळेच आहोत. पण त्यापैकी काही लोक असे असतात की ज्या लोकांना त्या शीलाचा अर्थही माहित आहे. मग ते लोक जेव्हा शील ग्रहण करतात, पानाती पाता वेरमणी, ते मराठीमध्ये त्याचा अर्थ पण ग्रहण करतात की मला काय करायचं आहे, मला आज हिंसा करायची नाही. पहिलं शील आहे पानाती पाता वेरमणी, मी हिंसा करणार नाही. दुसरं शील ग्रहण करतात अदिन्ना दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. तिसरं शील ग्रहण करतात मी कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मी व्यभिचार किंवा अनाचार करणार नाही. चौथं शील ग्रहण करतात मुसा वादा वेरमणी, मी असत्य भाषण करणार नाही. आणि पाचवं शील ग्रहण करतात सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, मी कोणत्याच प्रकारचं नशापान किंवा मद्यपान करणार नाही, अशा प्रकारचं शिक्षापद ग्रहण करतो. हे शील ग्रहण तुम्ही करता. मग त्यापैकी काही लोकांना याचा अर्थही माहित असतो. अर्थ सोपा आहे, म्हणजे एखादं पुस्तक वाचलं आपण, पुस्तकामध्ये तुम्हाला अर्थ वाचता येईल. कारण बऱ्याच ठिकाणी प्रवचनामध्ये सुद्धा भंतेरी या शिलांचा शब्दशः अर्थ पण सांगतात. आता आपल्याकडे व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत, प्रत्येका ठिकाणी मेसेजेसमध्ये आपल्याला वाचायला पण मिळते, सहज वाचायला मिळते. ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. शिलाचा अर्थ काय आहे? बरं, फक्त शील ग्रहण केलं, त्या शिलाचा अर्थही आपल्याला माहित आहे, एवढ्यानेच माणसाचं भलं होईल का? नाही. जे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्या शिलाचं आचरण करणे,
तिसरी पायरी जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला करायची आहे, संपन्न करायची आहे, तिसरी पायरी म्हणजे काय? आचरण करणे, त्या शीलाचं आचरण करणे. ते तुमचा खरं सुखाचा मार्ग आहे. त्या शीलाच्या आचरणाने खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख मिळणार आहे. ही तिसरी पायरीच आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला त्या चौथ्या पायरीवर जाऊन त्याचं चिंतन करता येईल. आचरण कसं करायचं? आपण कसं आचरण करतो आपण? हे आचरण सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे. फक्त ग्रहण केलं, समजून घेतलं आणि दिवसभर केवळ आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण व्यस्त झालो, आचरण काहीच करत नाही आहोत. त्याचं आचरण कसं करावं हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे आचरण करण्याची सुद्धा तीन पायऱ्या आहेत. पहिली पायरी भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. हे बुद्धाचं शासन आहे, ही बुद्धाची शिकवण आहे. शीलाचं जे आचरण करायचं आहे, पहिली पायरी आहे. 3 पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिली पायरी आहे की सुरुवातीला स्वतःला अकुशल कर्मापासून परावृत्त करणे. ठीक आहे. सुरुवातीला पहिल्या पायरीमध्ये स्वतःला अकुशल कर्म करण्यापासून परावृत्त करणे. त्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये जे कुशल आहे, जे चांगलं आहे, जे कुशल आहे त्याची उपसंपदा करणे. आणि तिसऱ्या पायरीमध्ये स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे ही बुद्धाची शिकवण आहे. ह्या पद्धतीने तुम्ही आचरण करायला पाहिजे. कसं? पहिली पायरी अकुशल कर्मापासून स्वतःला परावृत्त करणे. दुसऱ्या पायरीमध्ये जे कुशल आहे, जे चांगलं आहे, जे पुण्य आहे, जे कुशल आहे त्याची उपसंपदा करणे. आणि तिसऱ्या पायरीमध्ये स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे. अशा या 3 पायऱ्यांनी तुम्ही शील ग्रहण करावं, शीलाचं आचरण करावं. आता पहिला आहे अकुशल कर्म करणे. यालाच पालीमध्ये म्हणतात सब्ब पापस्स अकरणं. सर्व प्रकारचे पाप कर्म न करणे म्हणजेच काय? अकुशल कर्म न करणे. तर अकुशल कर्म कोणते कोणते आहेत? तुम्ही शील ग्रहण करता ना, हे जे शील आहे ना, हे शील म्हणजे पहिलं सब्ब पापस्स अकरणं, याची परिपूर्तता आहे. पाणाती पाता वेरमणी, मी प्राणी हिंसा करणार नाही. म्हणजे हे शील तुम्हाला काय शिकवते की हे जे अकुशल कर्म आहे, या अकुशल कर्मापासून तुम्हाला परावृत्त करतं. ही या शीलाची शिकवण आहे. म्हणजे हे जे शील आहेत, हे शील तुम्हाला म्हणजे त्या अकुशल कर्माला करायचं नाही अशी शिकवण देतात. जसे कोणते अकुशल कर्म आहेत? प्राणीहिंसा. त्या प्राणीहिंसा करणार नाही. ठीक आहे. अकुशल कर्मापासून परावृत्त झालो. दुसरं, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही, मद्यपान करणार नाही. म्हणजे हे जे पंचशील आहे, हे पंचशील तुम्हाला अकुशल कर्म करण्यापासून परावृत्त करत आहेत. अकुशल कर्म म्हणजे तुमच्या जीवनात ज्या अकुशल कर्माने दुःख उत्पन्न होते, अगोदर त्यापासून तुम्ही स्वतःला दूर करा. जे अकुशल कर्म आहे, जे पाप कर्म आहेत, सब्ब पापस्स अकरणं, ह्या सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून, ह्या सर्व प्रकारच्या अकुशल कर्मापासून अगोदर सुरुवातीला परावृत्त करा, दूर करा, त्यापासून अलिप्त व्हा. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान ही ती 5 प्रकारची अकुशल कर्म आहेत. आणि तुम्ही ज्यावेळेस इथे येता, विहारामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी धम्मसंस्कारामध्ये तुम्ही हेच ग्रहण करता, सब्ब पापस्स अकरणं. काय काय? पानाती पाता वेरमणी, मी प्राणीहिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, असत्य भाषण करणार नाही आणि मद्यपान करणार नाही. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आचरणाचा पहिला टप्पा, पहिली पायरी तुम्ही पार केली की मी कोणत्याच प्रकारचे पाप कर्म, अकुशल कर्म करणार नाही. बरं, आता एवढ्यानेच माणूस सुखी होईल का? ठीक आहे, आपण अकुशल कर्म करत नाही आहोत, एवढ्याने माणूस सदाचारी होईल का? होईल का सदाचारी? नाही, शक्य नाही. ते केवळ अकुशल कर्म करत नाही आहेत, एवढ्याने माणूस सुखी होत नाही. याच्या पुढेही काही भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. तुम्ही जसं आता एक व्याख्या करता की जो सदाचारी व्यक्ती कुणाला म्हणतात? जो हिंसा करत नाही, जो चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही आणि मद्यपान करत नाही, अशा माणसाला आपण काय म्हणतो? सदाचारी म्हणतो ना आपण. लई सदाचारी माणूस आहे बा हा माणूस खूप सदाचारी आहे. का म्हणतो? कारण तो हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, असत्य भाषण करत नाही, मद्यपान करत नाही. तर तो व्यक्ती कोण? तो सदाचारी व्यक्ती आहे. बरोबर आहे की नाही? आपण अशा व्यक्तीला सदाचारी व्यक्ती म्हणतो. मला एक सांगा, एक उदाहरण तुम्हाला, म्हणजे उदाहरण सांगतो, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. एक व्यक्ती आहे,
तो सकाळी म्हणजे सकाळी झोपेतून उठला, फ्रेश झाला, चाय नाश्ता केला त्यांनी आणि परत झोपला. परत तो दुपारी 12 वाजता उठला, पुन्हा फ्रेश झाला, जेवण केलं, दुपारी परत झोपला. सायंकाळी 5-6 वाजता परत उठला, फ्रेश झाला, थोड्या वेळ त्यांनी टीव्ही बघितली, जेवण बनवलं, जेवण केलं आणि परत झोपला आणि रात्रभर परत झोपूनच राहिला. मला सांगा, दिवसभरामध्ये या माणसाने हिंसा केली का? हा माणूस दिवसभर झोपूनच आहे. हा माणूस दिवसभर झोपून आहे, खायचा आणि झोपायचा, दिवसभर फक्त झोपाच काढलाय ह्याने. तर ह्या माणसाने हिंसा केली का? चोरी केली का? व्यभिचार केला? असत्य भाषण केलं? प्रश्न येत नाही, झोपलेला होता. मद्यपान केलं? प्रश्न येत नाही. मग मला सांगा, अशा ह्या माणसाला आपण सदाचारी माणूस म्हणू शकतो का? तुम्हीच म्हणले ना आता की जो हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, मद्यपान करत नाही, अशा माणसाला आपण काय म्हणतो? सदाचारी माणूस, शीलवान माणूस. मग ह्या झोपलेल्या माणसाला तुम्ही शीलवान म्हणता का? का नाही म्हणत? झोपलेलाच होता ना. बरं ठीक आहे, आता झोपलेला. आता जिवंत माणसाला, जिवंत म्हणजे जो झोपलेला नाही आहे अशा माणसाला बघूया. एक व्यक्ती आहे, ठीक आहे, एक व्यक्ती आहे किंवा जे तुरुंगामध्ये जे असतात ना, कैदी तुरुंगामध्ये, त्यांच्या काहीतरी एका छोट्या मोठ्या गुन्ह्यांसाठी ते सजा त्या ठिकाणी म्हणजे शिक्षा उपभोगत असतात. तुरुंगामध्ये तो कैदी आहे, दिवसभर काहीच करत नाही, काहीच करत नाही. उठतो सकाळी, नाश्ता चाय, दिवसभर बसून राहतो, इकडे तिकडे बाजू भिंतींना पाहतो, वर पाहतो, काहीच करत नाही. तो मला सांगा, दिवसभरात हिंसा करतो का? तो चोरी करतो का? तो त्या तुरुंगामधला कैदी व्यभिचार करतो? प्रश्न येत नाही. खोटं बोलण्याचे प्रश्न येत नाही, बोलायला कोणीच नसते. मद्यपान तर दूरचीच गोष्ट राहिली. मग त्या माणसाला तुम्ही शीलवान म्हणता का? सांगा ना. त्याला तुम्ही शीलवान म्हणाल का? का नाही म्हणता? तुम्हीच व्याख्या केली ना. आता तुमच्या व्याख्येप्रमाणे मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. झोपलेला माणूस, ठीक आहे, झोपलेला आहे, जाऊ द्या, पण हा जिवंत आहे ना, दिवसभर जागृत आहे दिवसभर. मग याला तुम्ही शीलवान म्हणाल का? का नाही म्हणाल सांगा? तुम्ही अशा व्यक्तीला शीलवान का म्हणत नाही? हा, नाही, ते तर झालं, ते तो त्याची शिक्षा भोगत आहे, पण दिवसभरात तो शील पालन करतोय ना. मग त्याला आपण शीलवान का म्हणत नाही? याचं स्वतः भगवान बुद्धच उत्तर देतात. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, जे आपल्याला शीलाचं आचरण करायचं आहे, पहिलं काय आहे? सब्ब पापस्स अकरणं, कोणत्याच प्रकारचे पाप कर्म न करणे. अरे पण तेवढ्यानंच होत नाही, अकुशल कर्म तर आपण केलेली नाही आहेत, पण कुशल कर्म पण करावे लागतील ना. जोपर्यंत तुम्ही कुशल कर्म करणार नाहीत, कुशलस्स उपसंपदा हे करणार नाही, तर तेव्हापर्यंत तुमच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय कसा वाढेल? म्हणजे अकुशल कर्म तर करत नाही, बरोबर आहे, ठीक आहे, पहिली पायरी आपण पार केली, पण दुसरी पायरी महत्वाची आहे ना, कुशलस्स उपसंपदा. अरे कुशल कर्म तुम्हाला करायची आहेत, कुशल कर्माचं तुम्हाला वृद्धी करायची आहे, वाढ करायची आहे, ते करावं लागेल ना, करावं लागेल की नाही? मग तो जेलमध्ये असणारा कैदी असू द्या किंवा दिवसभर झोप घेणारा तो झोपाळू माणूस असू द्या, त्यांनी अकुशल कर्म केलेली नाही आहेत. अरे पण त्यांनी कुशल कर्म पण काहीच केले नाही ना, मग त्यांना आपण शीलवान कसं म्हणणार? नाही, ते शीलवान नाही आहेत. जो कुशल कर्म करतो, जो कुशल चित्ताची प्रवृत्ती करतो, कुशल कर्म वृद्धी करतो, अशा व्यक्तीला आपण शीलवान माणूस म्हणतो. हा व्यक्ती खऱ्या अर्थाने शीलवान आहे. तेव्हा कुशल कर्माची वृद्धी करा. मग आपण स्वतःच एक चिंतन करा स्वतःचं, की जे मी शील ग्रहण केलं, त्यानंतर मी शिलाला समजून घेतलं आणि शिलाचं मी आता आचरण करत आहे, तर तुम्ही स्वतः त्या शिलाचं कसं आचरण करता? या झोपलेल्या माणसाचं उदाहरण लक्षात घ्या, दिवसभर तुरुंगामध्ये असणाऱ्या त्या माणसाचं उदाहरण लक्षात घ्या आणि स्वतःचं चिंतन करा. आपली स्वतःची एक दैनंदिनी ठरलेली आहे, सकाळी झोपेतून उठणे, झाडू पोछा लावणे, चाय नाश्ता करणे, बरोबर आहे, आणि मग दिवसभर दुपारपर्यंत आपले घरातले कामं करणे, दुपारचं जेवण बनवणे, जेवण करायचं आणि दुपारची जर वेळ झाली थोडीशी वामकुक्षी पण घ्यायची, दुपारची झोप घ्यायची, परत संध्याकाळी 5-6ला उठायचं, चहा प्यायचा, झाडू पोछा करायचा, संध्याकाळी जेवण बनवायचं आणि जेवण करून परत रात्रीला झोपायचं. मला सांगा, ज्या दिवशी पौर्णिमा असते, की ज्या दिवशी तुम्ही शील ग्रहण करता, तर शील ग्रहण केल्याच्या नंतर तुमची ही दैनंदिनी बदलते का? तीच राहते.
म्हणजे तुम्ही सकाळी आले, शील ग्रहण केलं, परत घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर तीच कामं आहेत. भांडे घासा, कपडे धुवा, नंतर जेवण करा, दुपारी झोप घ्या, संध्याकाळी पुन्हा जागे व्हा, चहा प्या, संध्याकाळी जेवण बनवा, जेवण करा, परत झोपा. मला सांगा मग दिवसभराच्या या शेड्यूलमध्ये तुम्ही शिलाचं पालन केलं कुठं? ज्याला आपण शिलाचं पालन करणे म्हणतो, कुठं केलं तुम्ही सांगा? ह्या दिवसभरात तुम्ही शील पालन कुठे केलं? कोणत्या तासात तुम्ही शिलाचं पालन केलं? तुमची दैनंदिनी ठरलेली आहे. हा, माणसं असतील ते बस दुपारचं जेवण करतात आणि दिवसभर त्यांचं ते काम करतात, संध्याकाळी थकून भागून घरी येतात. पण त्यांनी पण लक्षात घ्यावं की जे शील आपण ग्रहण केलेलं आहे, ते शील ग्रहण केल्याच्या नंतर याचं मी जे आचरण करायला पाहिजे दिवसभरामध्ये मी आचरण कुठं केलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल 0. आपण त्याचं आचरण केलंच नाही आहे. कारण जोपर्यंत आपण कुशलाची उपसंपदा करत नाही, कुशल चित्ताची उपसंपदा करत नाही, अरे तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिलाचं पालन होतच नाही. म्हणून हे शील पालन कसं करावं, प्रत्यक्ष आचरण कसं करावं, ह्या पायरीवरती तुम्ही समजून घ्यावं. हे आपण पंचशील ग्रहण केले. हे पंचशील जे आहेत हे आपल्याला त्या अकुशल कर्मापासून विरत ठेवतात. आपण म्हणतो ना वेरमणी शब्द आहे ना तो, वेरमणी. वेरमणी याचा अर्थ होतो विरत राहणे, म्हणजे दूर राहणे, अलिप्त राहणे, वेरत राहणे, वेरमणी. हे शील आपल्याला या अकुशल कर्म करण्यापासून विरत ठेवतात. म्हणून या शिलाला म्हणतात वारितशील. काय म्हणतात? वारितशील. वारितशील वेरमणी या शब्दापासून बनलेला आहे. वारितशील ज्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आचरण करायचं आहे, त्याला आचरणशील म्हणतात, आचरण करणारं शील म्हणतात, चारितशील असं म्हणतात. आता जसं आपण समजून घेऊया, वारितशील काय आहे आणि प्रत्यक्ष आचरण करायचं चारितशील काय आहे. पहिलं शील कोणतं आहे? पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे प्राणी हिंसा करणार नाही. बरं, ह्या शिलाचं जे प्रत्यक्ष आचरण तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस प्रत्यक्ष करायची आहे. कारण प्राणी हिंसा करणार नाही या करिता काही जास्त मेहनत करायची गरज नाहीये. तुम्ही दिवसभर हात बांधून असे बसूनच राहा, प्राणी हिंसा होणार नाही ना? होईल का प्राणी हिंसा? तुम्ही दिवसभर घरामध्ये स्वतःला कोंडून घ्या, असं प्राणी हिंसा होणार नाही. काही विशेष मेहनत करायची गरज नाही. पण ज्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आचरण करायचं आहे, ज्याचं प्राणी हिंसा करणार नाही, तर भगवान बुद्ध म्हणतात की प्राणी हिंसा करणार नाही, तर तुम्हाला ज्याचं प्रत्यक्ष आचरण करायचं आहे ते म्हणजे संपूर्ण प्राणी मात्रांवरती करुणा करा, मैत्री करा, लालन पालन करा, मेत्ता भावना करा सर्व प्राणी मात्रांबद्दल. हे या पहिल्या शिलाचं प्रत्यक्ष आचरण आहे. काय? सर्व प्राणी मात्रांबद्दल मैत्री भावना करणे हे पहिल्या शिलाचं आचरण आहे. दुसरं शील कोणतं आहे? अदिन्ना दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. बरं, आता आपण मला सांगा, आपण काय चोर लोक आहोत का? चोर लोक आहोत का आपण? तरी पण आपण शील ग्रहण करतोच ना. पण तुम्ही या शिलाचं आचरण म्हणजे त्याची प्रॅक्टिस कशी करता तुम्ही ते सांगा, ते विचार करा. तर भगवान बुद्ध जेव्हा ह्या शिलाला स्पष्ट करतात, अदिन्ना दाना वेरमणी, म्हणजे मी चोरी करणार नाही, या शिलाचं जे प्रत्यक्ष आचरण तुम्हाला करायचं आहे, भगवान बुद्ध म्हणतात की त्या दिवशी तुम्ही दान कर्म करायला पाहिजे. त्यानंतर तिसरं शील आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मी व्यभिचार करणार नाही. पण याचं जे प्रत्यक्ष आचरण तुम्हाला करायचं आहे ते काय? भगवान बुद्ध म्हणतात की तिसऱ्या शिलाचं जे प्रत्यक्ष आचरण आहे ते म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा. ब्रह्मचर्य व्रत का? तुम्ही ते पौर्णिमेला, अमावस्याला, अष्टमीला उपवासाचं व्रत ग्रहण करता ना, अष्टशील उपवासाचं व्रत, त्याच्यामध्ये आहे ना अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. भिक्षूंसाठी ते आजीवन आहे. उपासक उपासिकांसाठी किमान महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमा, अमावस्या आणि दोन्ही अष्टमी जे आहेत त्या दिवशी आपण उपवास व्रतामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. हे तिसऱ्या शिलाचं प्रत्यक्ष आचरण आहे. चौथं शील मुसावादा वेरमणी, म्हणजे मी असत्य भाषण करणार नाही. तुम्ही याचं आचरण कसं करता? याचं होते खोटं बोलणार नाही. पण मला सांगा की जो व्यक्ती मुका आहे, लहानपणापासून मूक आहे, ज्याला बोलताच येत नाही, त्याने या शिलाचं आचरण कसं करायचं सांगा बरं? खोटं बोलणार नाही. आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे. आणि जो मुका आहे
त्याने या शिलाचं पालन कसं करावं? त्याच्यासाठी पण हे शील आहे ना, फक्त ज्याला बोलता येते त्यानं शिलाचं पालन करायचं का? भगवान बुद्ध म्हणतात मी खोटं बोलणार नाही, हे जे चौथं शील आहे याचं जे प्रत्यक्ष तुम्हाला आचरण करायचं आहे, परिस्थिती कोणतीही असो नेहमी सत्याच्याच मार्गाचं तुम्ही अनुसरण करायला पाहिजे. नेहमी जो सत्य मार्ग आहे त्याचंच अनुसरण करावं, कोणतीही परिस्थिती असो. हे या चौथ्या शीलाचं प्रत्यक्ष आचरण आहे. त्यानंतर पाचवं शील कोणतं आहे? पाचवं शील सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी, मी मद्यपान करणार नाही. आता माता भगिनी आहेत, तुम्ही शील ग्रहण करताच ना, मी मद्यपान करणार नाही, करता की नाही? याचं जे आचरण तुम्हाला करायचं आहे ते काय करायचं? तुम्हाला मद्यपान करणार नाही, त्याचं जे प्रत्यक्ष आचरण आहे, तर भगवान बुद्ध सांगतात की या शिलाचं जे प्रत्यक्ष आचरण आहे ते म्हणजे की ज्या वेळेस एखाद्या व्यक्ती जेव्हा त्याची मतिमंद होते, बुद्धिभ्रष्ट होते, किंवा त्याचं स्वतःच्या मनावरती ताबा राहत नाही, असा व्यक्ती मद्यपान करतो. साधं सरळ उत्तर आहे. ज्याची मतिमंद होते किंवा बुद्धिभ्रष्ट होते किंवा ज्याचं स्वतःच्या मनावरती ताबा राहत नाही तो व्यक्ती मद्यपान करतो. मग भगवान बुद्ध शिकवतात की अशा वेळेस आपण सतीपठाण करायला पाहिजे. 4 स्मृती प्रस्थान भगवान बुद्धांनी शिकवलेले आहेत. ध्यान साधना करायला पाहिजे, सतीपठांचा अभ्यास करायला पाहिजे. हे या 5व्या शिलाचं प्रत्यक्ष आचरण आहे. या 5ही शिलांना चारितशील असं म्हणतात. चारितशील ज्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आचरण करायचं आहे. कोणते आहेत चारितशील? पहिलं कोणतं आहे? मैत्री भावना करणे. म्हणजे इकडे वारिशील काय आहेत? प्राणी हिंसा करणार नाही, तर काय करायचं तुम्ही? मैत्री भावना करावी सर्व प्राणी मात्रांबद्दल. दुसरं शील चोरी करणार नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला दान कर्म करायचं आहे त्या दिवशी. तिसरं शील व्यभिचार करणार नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. चौथं शील खोटं बोलणार नाही, तर त्याचं चारित शील आहे की कोणतीही परिस्थिती असो नेहमी सत्याच्याच मार्गाचं अनुसरण करेल. आणि 5वं शील आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाना, मी मद्यपान करणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला सतीपठाणाचा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला ध्यान साधना करावी लागेल. ठीक आहे, हे तुमचं प्रत्यक्ष आचरण आहे. हे चारितशील हे तुमचं प्रत्यक्ष आचरण आहे. आणि मग जेव्हा तुम्ही या 4ही पायऱ्यांनी शील संस्कार ग्रहण करता, म्हणजे शील ग्रहण केलं, ते शील तुम्ही समजून घेतलं, आणि 3ऱ्या पायरीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने शीलाचं आचरण केलं. कोणतं? तुम्ही वारित शील समजून घेतलं, बरोबर आहे. पंचशील हे वारित शील तुम्ही समजून घेतलं, आणि चारितशील ज्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आचरण करायचं आहे हे तुम्ही समजून घेतलं, त्याचं आचरण केलं, तर खऱ्या अर्थाने तुम्ही शीलावरती प्रतिष्ठित झालेले आहात. हा त्यामागचा अर्थ होतो. हे चारितशील आणि वारितशील. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 4थ्या पायरीवरती येता, चिंतन करणे. ठीक आहे, 4थी पायरी चिंतन करणे. जेव्हा तुम्ही चिंतन करता की मी हे जे करत आहे, जे मी शील पालन करत आहे, या शील पालनाचा मला खरंच लाभ झाला का? म्हणजे काही लोक जसं तुम्ही स्वतःचं चिंतन करा की आपण शील ग्रहण करतो, शील म्हणजे करत आहोत, जसं जमेल तसं, जसं समजेल पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही स्वतः एकदा चिंतन करा की जे मी शील पालन करत आहे याचा मला लाभ झाला का? याचा मला काय फायदा झाला, लाभ काय झाला? तुम्ही स्वतःचं चिंतन करा. तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल 0. तुम्हाला त्याचा काही लाभ झालेला नाही आहे. का? कारण जे चारितशील आहेत तर त्याचं आचरण आपण केलं नाही ना. त्याचं आपण आचरणच केलं नाही तर आपल्याला त्या शील पालनाचा लाभ कसा मिळेल? जी लोक वारितशील ग्रहण करतात पण चारितशीलाचं आचरण करत नाही, तर ते फक्त 2ऱ्या पायरीवरच राहतात, त्यांना शील पालनाचा लाभ मिळत नाही. म्हणून जो व्यक्ती शील ग्रहण करतो, शीलाला समजून घेतो, त्याचं ह्या पद्धतीने आचरण करतो, आणि मग जेव्हा चिंतन करतो ना, मी आज वारितशील समजून घेतले आणि चारितशील पण समजून घेतले, आणि समजून घेऊन मी या शीलाचं आचरण केलं, मैत्री भावना केली, दान कर्म केलं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, नेहमी सत्याच्या मार्गाचं अनुसरण केलं, स्मृती प्रस्थान ध्यान साधनेचा अभ्यास केला, या शील आचरणाचा मला काय लाभ झाला? तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, सकारात्मक उत्तर मिळेल. काय? पहिलं शील ज्यावेळेस तुम्ही मैत्री भावना केली तर त्या पहिल्या शीलाचा तुम्हाला लाभ झाला. तुमच्या मनातील राग आणि द्वेष हे कमी झाले, नष्ट झाले. माणूस प्राणी हिंसा कधी करतो बरं? माणूस हिंसा कधी करतो? जेव्हा माणसाच्या मनामध्ये कोणाविषयी राग उत्पन्न होतो किंवा द्वेष उत्पन्न होतो,
तेव्हा माणूस हिंसा करतो. हा राग कमी झाला पाहिजे ना, हा द्वेष कमी झाला पाहिजे ना. मग यासाठी काय करावं लागेल? मैत्री भावना करावी लागेल ना. मग जे लोक मैत्री भावना करतात त्यांना हा लाभ मिळतो, त्यांचा राग आणि द्वेष हा कमी होतो, नष्ट होतो. आणि जे लोक द्वेष करतात ना, नेहमी नेहमी द्वेष करतात, राग करतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये 4 लॉस होतात. जीवनात 4 गोष्टींचा लॉस होतो. लॉस कोणतं? राग आणि द्वेष उत्पन्न केल्यानंतर पहिलं, त्याचं आयुष्य कमी होते. आता तुम्ही म्हणाल, अरे राग आणि द्वेष उत्पन्न केल्यावर आयुष्य कसं काय कमी होते? आयुष्य कमी होते आयुष्य, कारण या अकुशल संस्काराचा परिणाम डायरेक्ट तुमच्या हार्मोन्सवरती होतो. आता हा थोडासा डीप विषय आहे, हार्मोन्सवरती होतो, त्यामुळे तुमचं आयुष्य कमी होते, तुम्हाला आजार पण चढते, आजारपणामध्ये वाढ होते. का? राग आणि द्वेष आहे. म्हणून हा राग आणि द्वेष कमी झाला पाहिजे. तर ज्यावेळी द्वेष उत्पन्न होतो, राग उत्पन्न होतो, तुमचा पहिला लॉस झाला, तुमचं आयुष्य कमी झालं. त्यानंतर तुमचा वर्ण कमी होतो. वर्ण म्हणजे सुंदरता, चेहऱ्यावरचं जे काही तेजोवलय असतात, जी सुंदरता असते ती कमी होते. तुम्ही बघा, एखाद्या रागीट किंवा द्वेषित झालेला व्यक्ती, त्याचा चेहरा कसा असतो? एकदम लालबुंद झालेला असतो. त्याची जी सुंदरता असते ना, ती पूर्ण नष्ट झालेली असते. त्याचा वर्ण हा पूर्णपणे संपलेला असतो. हा तुमचा दुसरा लॉस आहे. तिसरा लॉस काय आहे? तुमचं सुख कमी होते. सुख म्हणजे कोणतं? जीवनामध्ये ज्याला आपण सुख म्हणतो, की मनाची शांती, मनाची जी शांती आहे ती शांती भंग पावते. कारण जिथे राग आहे तिथे शांती राहू शकत नाही ना, जिथे द्वेष आहे तिथे शांती राहू शकत नाही. ही शांती भंग झाली, जीवनातील शांती गेली म्हणजे सुख गेलं की नाही? हा तुमचा तिसरा लॉस झाला. आणि चौथा लॉस म्हणजे तुमचं बल कमी झालं. शारीरिक बल आणि मानसिक बल हे दोन्ही बल तुमचे कमी झाले. म्हणजे याचा अर्थ, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करता, राग उत्पन्न करता, तुमचं आयुष्य कमी होते, तुमचं वर्ण कमी होतो, तुमचं सुख कमी होते आणि तुमचं बल कमी होते. ह्या 4 गोष्टींचा लॉस होतो. आणि या सोबत जेव्हा जेव्हा तुम्ही राग आणि द्वेष उत्पन्न केला, त्या अवस्थेमध्ये तुमच्या हातून जे कर्म होईल ते सगळे अकुशल कर्म असतात. आणि सर्वात मोठं जे असते ते हिंसा कर्म आहे. आणि भगवान बुद्ध याबद्दल शिकवतात की हिंसा करू नये, याकरिता तुम्ही मैत्री भावना करावी. आणि जो व्यक्ती सदैव संपूर्ण प्राणी मात्रांबद्दल मैत्री भावना करतो, की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, अशा प्रकारे सर्व प्राणी मात्रांचं बद्दल तो मैत्री भावना करतो, तर त्याच्या मनातील राग आणि द्वेष हा कमी झालेला आहे, कमी होतो. हा तुमचा लाभ नाही का? तुमचा राग आणि द्वेष कमी झाला, हा तुमचा लाभ आहे ना. तुम्हाला शील पाळण्याचा लाभ झाला ना. दुसरं शील, अदिन्ना दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. माणूस चोरी कधी करतो? जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल मनात आसक्ती निर्माण होते, लोभ निर्माण होतो, तेव्हा माणूस चोरी करतो. मग हा लोभ कमी झाला पाहिजे ना, ही आसक्ती कमी झाली पाहिजे. यासाठी काय करावं लागेल? तुमचा मनातला लोभ आणि आसक्ती कमी करायची असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला दान कर्म करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही दान कर्म करणार नाही, तोपर्यंत तुमच्या मनातील लोभ कमी कसा होईल? आसक्ती कशी कमी होईल? तर भगवान बुद्ध दान कर्म शिकवतात, त्याला दुसऱ्या शब्दामध्ये सांगतात की हे त्याग कर्म आहे, त्यागाचं कर्म. जसं काही बांधवांनी या ठिकाणी हे दान कर्म केलं, ह्या त्यांनी त्याग केला त्याच्या जीवनातला. हे तुमच्या जीवनात सर्वात मोठं त्याग आहे. मग कधी कधी आपल्याला सांगितलं जातं, अरे एक ना एक दिवस तर आपल्याला सगळं सोडायचंच आहे. जे आपण सगळ्या गोष्टी कमवलेल्या आहेत, एक ना एक दिवस हे सर्व आपल्याला सोडून जायचंच आहे, सर्वांचा आपल्याला त्याग करायचाच आहे. मग ते त्याग करण्याची सवय तुमच्या मनाला लावा ना. ते त्याग करण्याची, ते सोडण्याची सवय तुमच्या मनाला लागली पाहिजे ना. आणि ती जर सवय लागली नाही, माणूस साधा 1 रुपया सुद्धा भिकाऱ्याला देऊ शकत नाही. देऊ की नाही, देऊ की नाही, असं लोभी प्रवृत्तीने विचार करतो, देऊ की नाही. मग ही त्याग प्रवृत्ती तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. आणि याकरिता तुम्ही दान कर्म करा, सदैव दान कर्म करा. दान कर्म केल्याने तुमच्या मनातील लोभ कमी होईल, आसक्ती कमी होईल. लोभ आणि आसक्ती कमी झाली, हा तुमचा लाभ आहे ना. शील पालनाचा लाभ आहे की नाही. तिसरं काय? व्यभिचार करणार नाही, कामे सुमिच्चाचार वेरमणी. मग याचं जे प्रत्यक्ष आचरण तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणे. का करायचं आपल्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन? कारण आपल्या मनामध्ये जो कामविकार आहे, ज्याला कामछंद म्हणतात, या शरीराबद्दल जी आसक्ती आपल्या मनामध्ये आहे, कामछंद आहे, कामविकार आहे, हा कामविकार हा कमी झाला पाहिजे.
हा कामविकार हा संयमित झाला पाहिजे, याकरिता ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा असं भगवान बुद्ध म्हणतात. की ज्या लोकांच्या मनामध्ये हा जो कामविकार आहे अत्यंत उफाळून येतो, एकदम ज्वलंत आहे, अशा लोक म्हणजे अशीच लोक जी असतात, अशी लोक अकुशल मार्गाचा अवलंब करतात, व्यभिचारी मार्गाचा अवलंब करतात, अनाचारा मार्गाचा अवलंब करतात. आणि म्हणून आपल्याला या सर्व प्रकारच्या अकुशल व्यभिचारी मार्गापासून परावृत्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कामविकार कमी करावं लागेल आणि त्याकरिता आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागेल. याचा तुम्हाला लाभ काय झाला? ब्रह्मचर्य व्रताचं पालन केल्याने तुमच्या मनातील कामविकार कमी झाला, हा तुमचा लाभ आहे ना. शील पालन केल्यामुळे तुमचा लाभ झाला. चौथं शील कोणतं आहे? मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, असत्य भाषण करणार नाही. याचं तुम्हाला जे प्रत्यक्ष आचरण करायचं म्हणजे कोणतं? की कोणतीही परिस्थिती असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये नेहमी सत्याच्याच मार्गाचं तुम्ही अनुसरण करावं. कारण जो व्यक्ती खोटं बोलतो त्यामागे त्याची फसवणुकीची भावना असते. जो असत्य भाषण करतो नक्कीच त्याच्या मागे त्याची फसवणुकीची भावना असते. त्याच्या मनामध्ये विकार असतात, मोह असतो, आसक्ती असते, राग असतो. हा राग, ही आसक्ती, हा मोह कमी करायचा आहे म्हणून सदैव सत्याच्याच मार्गाचं तुम्ही अनुसरण करावं. याचा तुम्हाला लाभ झाला काय? तुमच्या मनातील राग आणि मोह कमी झाला. पाचवं शील कोणतं आहे? सुरा मेरे मद्य पमाद ठाणा, मी मद्यपान करणार नाही. तर मद्यपान करणार नाही तर भगवान बुद्ध हे शील आचरण शिकवतात की त्यावेळेस तुम्ही सतीपठांचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही 4 स्मृती प्रस्थांचा ध्यान साधनेचा अभ्यास करायला पाहिजे. यामुळे काय होईल? जसं एखादा व्यक्ती ज्याची मतिमंद होते, बुद्धिभ्रष्ट होते किंवा त्याचा स्वतःच्या मनावरती ताबा राहत नाही, असाच व्यक्ती मद्यपानाच्या मार्गाचा अवलंब करतो. हे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग आपल्या मनावर आपला ताबा नेहमी असावा, आपली मती मंद होऊ नये किंवा आपली बुद्धी भ्रष्ट होऊ नये, त्याकरिता आपल्याला जागृत राहावं लागेल ना. नेहमी अटेन्शन, सावधान राहावं लागेल. तुमच्या मनावरती ताबा निर्माण झाला पाहिजे. याकरिता तुम्हाला ध्यान साधना करावी लागेल. भगवान बुद्धाने शिकवलेल्या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करावा लागेल. तेव्हाच तुमचं मन जागृत होईल, तुमचं मन बलवान होईल आणि तुमच्या मनावर तुमचा ताबा निर्माण होईल, तुमचं मन नियंत्रित होईल. असा व्यक्ती कधीच मद्यपानाच्या मार्गाचा अवलंब करत नाही. तर या 5व्या चारित्रशीलाच्या आचरणाने तुमच्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे. हा तुमचा लाभ आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू की या 5ही चारित्रशीलाचा अभ्यास केल्याने तुमचा लाभ काय झाला. तुम्ही आता चिंतन करताय काय? तुम्ही मैत्री भावना केली, तुमचा राग आणि द्वेष कमी झाला, हे तुमचा लाभ आहे. तुम्ही दान कर्म केलं, तुमचा लोभ कमी झाला, हा तुमचा लाभ आहे. तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, तुमच्या मनातील कामविकार कमी झाला, हा तुमचा लाभ आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाचं अनुसरण केलं, तुमच्या मनातील राग मोह कमी झाला, हा तुमचा लाभ आहे. आणि तुम्ही स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केला, ध्यान साधना केली, तुमच्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित झालं, हा तुमचा लाभ आहे. मग ज्या वेळेस व्यक्ती हा शील संस्कार या 4ही पायऱ्यांनी टप्प्याटप्प्याने ग्रहण करतो, म्हणजे शील ग्रहण केलं, शील समजून घेतलं, शीलाचं ह्या पद्धतीने आचरण केलं आणि जेव्हा चिंतन करतो की जे मी प्रत्यक्ष शीलाचं आचरण केलं त्याचा मला लाभ झाला का, तर त्याला उत्तर मिळते की हो, तुम्हाला त्या शील पालनाचा लाभ झाला. काय लाभ झाला? तुमच्या मनातील जे अकुशल विचार आहेत, अकुशल संस्कार आहेत, राग, द्वेष, लोभ, आसक्ती, कामछंद, हे विकार कमी झाले. हा तुमच्या शील पालनाचा सर्वात मोठा लाभ आहे. हा लाभ तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्हाला हा लाभ प्राप्त होतो ते तेव्हा समजायचं की खऱ्या अर्थाने मला शील पालनाचा लाभ झालेला आहे. काही वेळेस असाही विचार येतो की शील पालन करायचं कसं. पण एक गोष्ट महत्वाची, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जे तुम्हाला मी चारित्रशील सांगितलेले आहेत, हे शील पालन करायला काही असा वेगळा वेळ काढायची गरज नाही. जसं काही विद्यार्थी असतात, ट्युशन लावतात ना, 1 तासांचं 2 तासांचं एक वेगळा वेळ असतो की 2 तासांपर्यंत ट्युशन करायची आणि बाकी वेळ घरी अभ्यास करायचा, 2 तास ट्युशन. असं काही वेगळा वेळ काढायची गरज नाही तुम्हाला शील पालन करायला की आता बस 2 तास मी शील पालन करणार, तसं नाही आहे. की वेगळी व्यवस्था करायची गरज नाही आहे.
वेगळं काही विशेष करायची गरज नाही आहे. हे जे शील पालन आहे हे तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष जीवनात सदैव क्षणोक्षणी याचं तुम्ही आचरण करू शकता. प्रत्येक क्षणाला तुम्ही याचं आचरण करू शकता. म्हणजे बुद्धाने 4 इर्यापा शिकवलेली आहेत. चालत आहात तर चालत असताना तुम्ही शील पालन करायला पाहिजे. तुम्ही उभे आहात तर उभे असताना तुम्ही शील पालन करायला पाहिजे. तुम्ही झोपलेले आहात तर तुम्ही तेव्हाही शील पालन करायला पाहिजे. तुम्ही बसलेले आहात तेव्हाही तुम्ही शील पालन करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल पण त्याची मग झोपल्यावर शील पालन कसं होते बरं? होते शील पालन. मैत्री भावना आपण करू शकतो ना. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाताय तर तत्पूर्वी तुम्ही मैत्री भावना करा की सर्व प्राणी मात्रांचं मंगल हो, जय मंगल कल्याण हो. बघा तुम्हाला किती सुंदर झोप लागेल. तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि सुखानं तुम्ही उठता पण. ही मैत्री भावना तुम्ही करू शकता ना. मनामध्ये शील ग्रहण करू शकता ना. म्हणजे चालत असताना, उभे असताना, झोपलेले असताना किंवा बसलेले असताना प्रत्येक वेळेस तुम्ही शील पालन करावं. म्हणजे शील पालन हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला तुम्ही शीलामध्ये असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्ही शीलावर प्रतिष्ठित असायला पाहिजे. कारण हा सुखी जीवन जगण्याचा पहिला मार्ग आहे. त्या मार्गाची सुरुवात आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी शील व्यवस्थित समजून घ्यावं, त्याचं व्यवस्थित आचरण करावं आणि सदैव त्याचं चिंतन करावं की जे शील पालन मी करत आहो त्याचं मला प्रत्यक्ष आचरण म्हणजे प्रत्यक्ष मला लाभ होत आहे की नाही. नाहीतर करतच आहोत पण त्याचा काहीच लाभ होत नाही आहे तर याला काही अर्थ नाही बांधवांनो. म्हणून तुम्ही हे सगळं व्यवस्थित समजून घ्यावं आणि त्याचं प्रत्यक्ष आचरण करावं. वारितशील म्हणजे काय, चारितशील म्हणजे काय आणि त्यानंतर तुम्हाला झालेला जो लाभ आहे त्यालाच बुद्ध म्हणतात सचित्त परियोदपनं. म्हणजे तुम्ही तुमच्या चित्ताची परिशुद्धता केली. एतं बुद्धानं शासनं, ही बुद्धाची शिकवण आहे. अशा प्रकारे तुम्ही शील समजून घ्यावं. सब्ब पापस्स अकरणं, म्हणजे अकुशल कर्म करणार नाही. म्हणजेच काय, वारितशील त्याचं आचरण करायला पाहिजे. कुशलस्स उपसंपदा म्हणजे काय, चारितशील ज्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आचरण करायचं आहे आणि याचं प्रत्यक्ष आचरण केल्याच्या नंतर सचित्त परियोदपनं, स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करणे. झाली ना परिशुद्धता? राग, द्वेष, मोह, आसक्ती, कामविकार कमी झाले ना. ही तुमच्या चित्ताची परिशुद्धता आहे. सचित्त परियोदपनं, चित्ताची परिशुद्धता करणे. आणि एतं बुद्धानं शासनं, हीच बुद्धाची शिकवण आहे. अशा पद्धतीने तुम्ही शील व्यवस्थितरित्या समजून घेतलं पाहिजे. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याचं व्यवस्थित आचरण करायला पाहिजे आणि त्याचा जो लाभ होत आहे त्याचं सदैव चिंतन करायला पाहिजे. अशा प्रकारची एक आशा आपल्या सर्वांबद्दल मी या ठिकाणी अर्पण करतो. आज पुनश्च एकदा या ठिकाणी मी आपल्या सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, अशी मंगल कामना सर्वांबद्दल अर्पण.